नमस्कार, मी विशाल पाटील। मुंबईमध्ये पुन्हा एकदा भाषेचा वाद उफाळून आलेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठीबद्दल केलेल्या विधानामुळे विरोधकांनी भाजपला धारेवर धरलं। विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना मुंबईची भाषा ही मराठीच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। तर कन्नड अभिनेत्री रान्या राव हिच्या सोने तस्करी प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। 15 दिवसात तिने 4 वेळा दुबईला भेट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या माध्यमातून मोठी रक्कम मिळवल्याचंही कळतंय। दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सध्या लंडनच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावल्यानंतर खलिस्तानी समर्थकांनी त्यांचा ताफा अडवला आणि यावेळी खलिस्तान्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागतात तसतशी राजकारण्यांची भाषा बदलताना दिसते। मात्र सध्या तरी कोणत्याच लोकप्रतिनिधींचा पालिका निवडणुकींच्या अनुषंगाने अभ्यासच झालेला दिसत नाही। कुणीतरी काहीतरी बोलावं आणि कुणीतरी आपण काहीच नाही ऐकलं असं करावं। हे तर तसंच झालं की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो। तुम्हाला वाटत असेल ना की नेमका विषय काय आहे, तर आजच्या विषयाला कारण ठरलंय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचं मराठीबद्दलचं विधान। त्यांनी मराठी भाषेबद्दल एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर विरोधकांच्या हाती आयतं कोलीत आलं। विरोधकांनी भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून सभागृहामध्ये चांगलाच गोंधळ घातला आणि यावेळी भैयाजी जोशींच्या विधानावरून सारवासारव करत असताना सत्ताधाऱ्यांचीही चांगलीच दमछाक झाली। मराठीच्या मुद्द्यावरून सर्वच स्तरातून पडसाद उमटू लागल्यानंतर भैयाजी जोशींनीही आपल्या विधानाबद्दल सारवासारव केली आहे। त्यांनी मराठीबद्दल नेमकं काय विधान केलं होतं आणि नंतर कशी सारवासारव केलेली आहे ती आधी पाहूया। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। तर घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। काल एका घाटकोपर येथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून हे जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे। आणि म्हणून स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, त्याचं अध्ययन करावं, ती शिकावी। मात्र भैयाजी जोशींच्या याच विधानावरून ज्यावेळेला सभागृहामध्ये विरोधकांनी मुख्यमंत्र्यांकडे उत्तर मागितलं तेव्हा संपूर्ण राज्यासह देशाच्या कारभाराबद्दल माहीत असलेल्या फडणवीसांनी असं काही उत्तर दिलं की सर्वांना आश्चर्यच वाटलं। त्यांचीही प्रतिक्रिया पाहूयात। खरं म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही, त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन। पण आमची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे? सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे। आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटतं। बरं, ज्या मराठीवरून हा संपूर्ण वाद रंगलेला आहे त्या भाषेबद्दलची रंजक माहिती, आपण सगळे मराठी आहोत म्हणून आपल्याला तर माहिती असायलाच हवी आहे, त्यातली रंजक माहिती नेमकी काय आहे
ती आपण आधी जाणून घेणार आहोत. तर मराठी भाषेचा इतिहास नेमकं काय सांगतो? मराठी भाषा किमान 2000 वर्षांहून अधिक जुनी असल्याचं सिद्ध झालंय. त्यानंतर मराठी भाषेची लिपी ही देवनागरी आहे. तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. अधिनियम 1964 नुसार वसंतराव नाईकांच्या सरकारकडून मराठी भाषा राजभाषा म्हणून घोषित केली गेली. त्यानंतर 1966 पासून मराठी भाषेसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मग राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता मिळाली. तर 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. प्रांत रचनेनुसार महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. तर मराठी भाषेचा इतिहास तर आपण जाणून घेतला. मात्र मराठीबद्दलची माहिती जाणून घेतल्यानंतर आता मुंबईमध्ये कोणकोणत्या भाषा सर्वाधिक बोलल्या जातात त्याची आकडेवारी जी आहे ती देखील तितकीच रंजक आहे. ती आधी पाहूयात. मुंबईतील प्रमुख भाषा कुठल्या? तर अर्थातच आपण महाराष्ट्रात राहतो. मुंबईमध्ये देखील सर्वाधिक म्हणजे 45% मराठीच बोलली जाते. तर हिंदी भाषेचं प्रमाण आहे 20%. त्यानंतर गुजराती 20% आणि इतर ज्या भाषा आहेत त्या 20%. 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला जी ही आकडेवारी पाहायला मिळते ती आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर या क्षणी पाहतो आहोत. तर मराठीचा मुद्दा आला, कुणी त्याविरोधात बोललं आणि आपण आवाज नाही उठवला तर मग हा अपमान फक्त मराठी माणसांचा नाही आहे. हा अपमान आहे त्या 106 हुतात्म्यांचा ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी आपलं बलिदान दिलं. तर राजकारण्यांना आपल्या मराठी भाषेबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रक, मनसे नेते अविनाश अभ्यंकर, भाजपचे नेते मधू चव्हाण आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अर्थातच मी सुरुवात आजची जी आहे अविनाशजी अभ्यंकर आपल्यापासून करेल. ज्या प्रकारचं वक्तव्य झालं आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर चर्चा होती ती आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची स्वाभिमानाची असलेल्या मराठी विषयीची. अविनाशजी, कसं आहे, ह्या वक्तव्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. कारण भैयाजी जोशींसारख्या अतिशय सिनियर माणसांनी, ज्यांचं वय 77 वर्ष आहे, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक महत्वाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी मुंबईत महाराष्ट्रात येऊन मराठी प्रदेशात येऊन असं सांगावं की ह्या भागातली भाषा अशी आहे, ह्याचे 100% जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. कारण कदाचित ते विसरले असावेत की छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्याचे पराक्रमी मावळे असतील ते आतापर्यंत महाराष्ट्र घडवण्यात किती मोलाची कामगिरी प्रत्येकाने केलेली आहे. या महाराष्ट्राकरता 106 लोकांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे, हौत्यात्म्य पत्कारलेलं आहे. आमची मागणी आहे की ह्याच्यामध्ये त्यांना पहिलं याचं एक पुस्तक पाठवा. कारण इथे यायचं आणि काही बोलायचं हे मनसे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. बरोबर आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची जी प्रतिक्रिया होती ती मात्र थोडी वेगळ्या स्वरूपाची आहे. अविनाश, मला बोलायचंय नंतर पाहिजे, तुम्हाला कमी वेळ द्या. बोला. कसं आहे, मुंबईत यायचं ह्याच्यामध्ये कसं असतं माहितीये का तुम्हाला? एक राजकारण असतं की आता एखादा मुद्दा टाकून बघायचा, समोरच्याची काय रिएक्शन येते ही बघायची. जर ती पॉझिटिव्ह आली तर तसाच रेटायचा, जर नाही आली तर मग मी दिलगिरी व्यक्त करतो. दिलगिरी नाही, आपण मराठी भाषेचा, मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे. या महाराष्ट्रातील हुतात्म्यांचा आपण अपमान केलेला आहे, संतांचा अपमान आपण केलेला आहे. मराठी भाषेकरता आतापर्यंत किती लोकांनी काय काय केलेलं आहे हे मी इथे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये. बरोबर आहे. 1 मेला आपण का हा दिन साजरा करतो ह्याची एकदा त्यांना माहिती द्या. आणि दुसरं, सन्मान्य मुख्यमंत्री साहेब जे बोलले बरोबर आहे, त्यांची कदाचित अडचण झाली असावी. कारण एवढ्या मोठ्या व्यक्तींनी अशा प्रकारचं बेजबाबदार स्टेटमेंट केल्यानंतर मी हे स्टेटमेंट ऐकलंच नाही. परंतु त्यांनी एक प्रकारे सांगितलं की महाराष्ट्रात मराठी भाषाच चालेल, शासकीय भाषा सुद्धा मराठीच आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांच्याच पक्षातनं त्यांना सांगण्यात आलेलं आहे की ह्याच्या पुढे महाराष्ट्रात याल तेव्हा कशा प्रकारे बोला. आणि आदर करतो का? तर 100% आम्ही भैयाजींचा आदर करतो, मोठं व्यक्तिमत्व आहे. परंतु आदर करतो
याचा अर्थ आपण महाराष्ट्राचा, मराठी जनतेचा कुठल्याही प्रकारे अनादर केल्यास सन्मान्य राजसाहेब ठाकरे किंवा महाराष्ट्र सैनिक हे खपवून घेणार नाहीत. मराठी माणसाला कृपया गृहीत धरू नका. एक लक्षात ठेवा, हा देश हा मुख्यतः महाराष्ट्रावरती चालतो, याचा अर्थ नीट लक्षात घ्या. उद्या जर मराठी माणूस शांत बसला तर या देशाचं काय होईल हे सगळ्यांनी विचार करा. इकडनं रेव्हेन्यू जनरेशन काय आहे, काय इथे सगळ्यांना यावंसं वाटतं. कुठल्याही भाषेला आमचा विरोध नाहीये, आम्ही सगळ्या भाषांचा आदर करतो. पण महाराष्ट्रात या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली आहे. महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहिजे, इतर भाषांनंतर इतर भाषांचा आदर होईल. बरोबर आहे अविनाशजी, जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला की भाषावार प्रांत रचना, आपल्याबरोबर भाजपचे नेते मधू चव्हाण देखील आहेत. मधू चव्हाणजी, मात्र महापालिकेचं बिगुलही अजून वाजलेलं नाहीये. मात्र दुसरीकडे मुंबईतल्या घाटकोपरची भाषा ही गुजराती, असं कसं आपण समजायचं? आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी यायलाच हवी, मराठी शिकूनच घ्यायला हवी, याचं देखील जाचक अटी शर्ती नाहीत, असं कसं आपण समजायचं? मधू चव्हाणजी, मला असं वाटतं की माझी एक विनंती आहे, अतिशय नाजूक विषयावर आणि महत्वाच्या विषयावर आपण चर्चा घडवली. निश्चितच आता त्यामुळे थोडं बोलायला वेळ देण्याचा अन्याय होईल. बोला. अभ्यंकरांचे मी पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या शब्दात पूर्ण भैयाजींचा आदर ठेवून या ठिकाणी बोललेले आहेत, त्यामुळे त्यांचे आभार मानतो. मी सरकॅस्टिकली किंवा राजनीतीने प्रेरित होऊन बोलत नाही. अतिशय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, ज्यांनी ही देवदुर्लभ संघटना जगात सर्वात श्रेष्ठ आहे, त्याची स्थापना मुळात एका मराठी माणसाने केलेली आहे. भैयाजींसारखे अनेक लोक या ठिकाणी ज्यांनी संघ वाढवला ते त्या ठिकाणी मराठी होते. त्यामुळे मराठीचा अपमान करावा एखाद्या भाषणामध्ये, आणि तो पण संघाचे स्वयंसेवक जे सर्व समावेशक हिंदू समाज एक आहे असं मानणारे महाराष्ट्रात येऊन सद हेतू पुरस्सर आपल्या मायबोली मराठीचा अपमान करतील असं मला तरी वाटत नाही. शिवाय त्यांनी आपले स्पष्ट केले की माझ्या बोलण्यामुळे जर काही गैरसमज झाला असेल तर त्या ठिकाणी दूर करतो. मी एक छोटासा प्रश्न त्या ठिकाणी विचारतो, कारण काही मंडळी, मी नाव घेत नाही, ते नाव घेऊन उगाच मला चर्चेचा रोख दुसरीकडे न्यायचा नाहीये. नक्की. काय म्हणाले? भुक्कड म्हणाले. भैयाजी जोशी ना भुक्कड माणूस आहे, फालतू माणूस आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्य व त्याच फालतू माणसांच्या संघटनेकडून शाखा ही कल्पना आम्ही घेतली. ही श्रद्धे बाळासाहेबांनी आणि सुभाष देसाईंच्या माध्यमातून मार्मिक मधून आम्ही वाचलेली आहे. ही शाखा ही कल्पना कुठून घेतली? संघाकडून. दुसरी गोष्ट, मराठीवरून आता काही नेते बोलले सभागृहात, मी नाव घेत नाही, मराठी मराठी मराठी. अरे मराठीचा अभिमान असलाच पाहिजे. आपल्या मुलांना स्कॉटिश शाळेमध्ये का घातलं? वरळीमध्ये केम्स हो वरळी का लिहिलं? पुण्याच्या सांगण्यावरून एका शिवसेनेच्या नेत्यांनी वडापाव सोडला. हे सगळं आम्ही बोलू शकतो, पण आम्हाला बोलायचं नाही. दुसरी गोष्ट की आता कुठलाही एखादा मुद्दा मिळाला तर त्या माणसाच्या हेतूबद्दल हेतू तपासून पाहायला पाहिजे. खरंच भैयाजींचा हेतू मराठींचा अपमान करणं असं आहे का? परमपूजनीय गुरुजी महाराष्ट्रातले, बाळासाहेब देवरच महाराष्ट्रातले अनेक लोक ज्यांनी संघ घडवला, आकाशापर्यंत उंची नेऊन ठेवली, ते मराठी माणसं होती. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा तऱ्हेनं बोलणं, आता फालतू बोलणं एखाद्या माणसाला बरोबर आहे का? अनाची पंत बोलणं बरोबर आहे का? ऐकून घ्या एकच वाक्य प्लीज, तुम्हाला विनंती आहे. आम्हाला लागलं तुमच्या नेत्याबद्दल. तर अनाची पंत बोललो तर आम्ही हिंदुत्वाचा त्या ठिकाणी द्रोह करून हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या माणसांना जाऊन तुम्ही भेटलात सत्तेसाठी, मग तुम्हाला गणोजी शिर्के बोलायचं का? आम्ही गणोजी शिर्के बोल, पण आम्ही बोलणार नाही, कारण तुम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र, तुम्ही कुणालाही फालतू बोलता, मुख्यमंत्र्यांना फडतूस बोलता, पंतप्रधानांना फालतू बोलता. कसली भाषा? आपला पक्ष टिकवण्यासाठी प्रयत्न करा, त्यांच्या हेतूबद्दल विचारा. हा सहेतूक असेल तर मी सुद्धा मराठीचा अभिमानी आहे महाराष्ट्रामध्ये, पण अनेकांनी मराठी बोलणाऱ्यांनी आपली मुलं बालमोहन मध्ये किंवा राजा शिवाजी मध्ये घातलेली नाही घातलेली, स्कॉटिश मध्ये, डॉन बॉस्को मध्ये. ते का घातलं विचारा. मराठी वरळीत काय लिहिलं हे विचारा ना. आणि म्हणून मला अशी कळकळीची विनंती आहे की हा महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, मराठीचा आम्हाला अभिमान आहे. ही अनेक वर्षाची जुनी भाषा आहे, म्हणून तिला मराठी भाषेचा त्या ठिकाणी उत्कृष्ट दर्जा देशात हा भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने दिला. मराठीचा उदो करणारा काल्पनिक त्यांनी दिला नाही कधी. एवढीच आहे. मधू चव्हाण सर, एकच वाक्य बोलतो की भैयाजींसारख्या एका महापुरुषाला, सत्पुरुषाला अशा तऱ्हेनं बोललं बरोबर नाही. त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका, त्याने कुठलाही अपमान करायचा नव्हता. बरोबर आहे. मात्र आजचा विषय हा भैयाजी जोशी
यांच्यावरती नाहीये. मी हे पुन्हा एकदा स्पष्ट करेल आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वच प्रेक्षकांना. मात्र मूळ मुद्दा हा आहे की ज्या वेळेला मुंबई महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेला भाषावार होणारी विभागणी ही किती धोकादायक आहे याकडे लक्ष वेधणं आहे. त्यामुळे मी आता पुढचं जो आहे प्रश्न तो ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रक यांना करणार आहे. अशोकजी, मधू चव्हाणजी यांचं सविस्तर बोलणं आपण ऐकलं. मात्र ज्या मराठीचा आपण एरवी कळवळा करतो, ज्यावेळेला मात्र वोट बँक येते त्यावेळेला मात्र हे विभाजन कशासाठी? आपलं विभागवार प्रांतरचना जरी असली, भाषावार प्रांतरचना जरी असली तरी मुंबईमध्ये असा प्रकार होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी सजग राहणं गरजेचं आहे, खास करून सर्व राजकीय पक्षांनी. अशोक धात्रकजी. विशालजी, आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला आणलाय. मी आपणाला सांगू इच्छितो की मराठी भाषा, मी आत्ताच कुठेतरी पाहिलं, 2000 वर्षापूर्वीची भाषा अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. आणि अशा या मुंबईमध्ये, ही मुंबई फुकट महाराष्ट्राला मिळाली नाही, ही मुंबई 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलंय आणि तेव्हा ही मुंबई मिळाली. आणि त्या मुंबई महाराष्ट्राचीच आहे, अविभाजना येते ती महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. मराठीचा अभिमान असलाच पाहिजे. कुणीतरी येऊन इथे जर बोलणार असेल की अमुक एक भागाची भाषा अमुक अमुक आहे, तो महाराष्ट्राचा अपमान, मराठीचा अपमान आम्ही कोणीच सहन करणार नाही. या ठिकाणी मी आता माझ्या पूर्वीचे सन्मान्य सदस्य बोलले, नाव घ्यायचं नाही म्हणाले, पण बोलता बोलता बोलून गेले. बाळासाहेबांच्या सुपुत्र 19 जून 1966 साली ही संघटना स्थापित झाली आहे, ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. आणि तीच संघटना आजपर्यंत आहे. त्यांनी बोलता बोलता अजाणतेपणाने जाणीवपूर्वक उल्लेख केला सत्तेसाठी. तुम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलात? 70,000 कोटीचा घोटाळा ज्या अजित पवारांवर आरोप केला ते त्यांच्या हातात तुम्ही अर्थ खात्याची चावी दिली. तुम्ही आम्हाला सांगू नका. म्हणून आज विषय वेगळा आहे. या ठिकाणी घाटकोपरला येऊन जर तुम्ही म्हणत असाल घाटकोपरची भाषा गुजराती आहे, याचं मागचं षडयंत्र फार मोठं आहे. विशालजी, तुम्ही म्हणालात की येणाऱ्या निवडणुकीकरता आत्तापर्यंत धर्मवाद, नंतर प्रांतवाद, नंतर जातीवाद, आता भाषावाद इथे आणण्याचा प्रयत्न सुरू होतोय. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री उपस्थित राहतात आणि त्यांच्या समक्ष हे वक्तव्य केलं जातं की घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मुंबईत मराठी शिकलंच पाहिजे असं नाही. म्हणजे याचा अर्थ काय? मराठीचा अभिमान, मराठीचा स्वाभिमान आम्ही ठेवू नये कशा करता? आणि मान्य मुख्यमंत्री म्हणतायत, मी ऐकलं नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या काळामध्ये महाराष्ट्राची जी राजभाषा आहे, नुकत्याच 6 दिवसापूर्वी 27 तारखेला कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाषा दिन साजरा केला गेला आणि 6व्या दिवशी या ठिकाणी येऊन वक्तव्य केलं जातं. कितीही मोठी व्यक्ती असली, किती आदरणीय व्यक्ती असली, म्हणून त्यांना कोणी मराठीचा अपमान करण्याचा मक्ता दिलेला नाही, त्यांना अधिकार दिलेला नाही. सर्व वक्त्यांना आपल्याला वेळ द्यायचा आहे. म्हणून आपल्या पक्षाची बाजू अशोकजी निश्चित लक्षात मध्ये मी मानतोय की या ठिकाणी कोणी डिवचण्याचा प्रयत्न करू नका. आमची हात जोडून विनंती आहे की इथे कोणी डिवचण्याचा प्रयत्न करू नका. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राचीच राहणार. आणि ती मी आपणाला एक आठवण करू देऊ इच्छितो आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. 1960 सालची काही जणांची जखम अजूनही भळबळते की मुंबई महाराष्ट्राला मिळाली, ही जखम अजून भरू शकलेली नाही आणि त्या भळबळत्या जखमेतून हे उद्गार निघतायत की काय, असं कुठेतरी आम्हाला निश्चितच आहे. विद्याताई चव्हाण, मी आपल्याकडे येईल. सर्वसामान्य नागरिक हा कधीही वाटला गेलेला नसतो, मात्र ज्या वेळेला त्याला अशा प्रकारच्या वाटणीला सामोरं जावं लागत असेल, त्रास होतो मतदारांना, सर्वसामान्य मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला. विद्याताई. नाही, मला एक काय थोडा वेळ असतो त्याच्यात मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे. बोला ना. मला कोण काय बोललं आणि काय नाही याच्यावर बोलायचं नाहीये, बरं, कारण मराठी माणसासाठी ही धोक्याची घटना आहे. मला एकच सांगायचंय की गुजराती मारवाडी लोक हे व्यापारासाठी संबंध जगभर गेलेले आहेत.
महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राचं पुरोगामित्व काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र कसा घडवला, कोणी बलिदान दिलं, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु आता हा महाराष्ट्र मुंबई हे आता आपल्या ताब्यात राहिलेला नाही. मराठी माणसाच्या हातातून हे आता सटकायला लागलेलं आहे. आणि ते जर वाचवायचं असेल तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी म्हणजे विशेषतः राजकीय पुढाऱ्यांनी याच्या विरोधात बोललं पाहिजे, पण आपण बोलणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे असतील, आचार्य अत्रे असतील, एस.एम. जोशी असतील, कॉम्रेड डागे असतील, अण्णाभाऊ साठे असतील आणि 106 जणांनी बलिदान देऊन, मोरारजी देसाईंनी जो गोळीबार केला त्याच्यातनं बलिदान देऊन ही मुंबई इथे राखलेली आहे. परंतु आता जे तिकडे मोठे सत्ताधारी वरती दिल्लीमध्ये बसलेले आहेत ती मंडळी ही संबंध गुजरात देशाचा गुजरात करू पाहते आहे. देशातली जेवढी मलाई आहे आणि सगळ्यात मोठी मलाई हे मुंबईमध्ये आहे आणि ती खाण्यासाठी आता तुम्ही मुंबईचं जर बघितलं तर आज मराठी माणूस जो गिरण गावात होता, जो दादरला होता, जो लालबागला होता, परळला होता, सगळ्या मिल मध्ये काम करणारा मराठी माणूस होता, आज पूर्णपणे बाहेर फेकला गेलेला आहे. विरारला जा, डोंबिवलीला जा, इकडे जा, तिकडे जा, मराठी माणसाला लाथ मारलेलीच आहे. परंतु मराठी माणसाने जर आता या मुंबईचा जो विकास होतोय त्याच्यामध्ये जे मोठे मोठे टॉवर्स बांधले जात आहेत, जो विकास त्याच्यामध्ये असलेले फ्लॅट्स हे 3 आणि 4 कोटी रुपयाचे आहेत, जो पैसा मराठी माणसाकडे नाहीये. मराठी माणसाच्या जे ताब्यात प्रॉपर्टी होती त्याच्या वाटण्या झाल्या आहेत भावाभावांमध्ये. त्यामुळे मराठी माणसाला इथे जे काय टिकून राहायचंय, जे पाळमुळं जी काय रोवली आहे मुंबईमध्ये ती आता उखडून टाकलेली आहे आणि तिथे या लोकांनी कब्जा केलेला आहे, त्या धनदांडग्यांनी कब्जा केलेला आहे आणि त्यामुळे इथे आता आपल्या हातात काहीही राहिलेलं नाहीये. जैन मंडळी असतील, गुजराती मंडळी असतील, तुम्ही मराठी माणसा, तुम्ही मच्छी खाता, तुम्ही मटण खाता, तुम्हाला आमच्या सोसायटीमध्ये फ्लॅट मिळत नाही. ह्या गोष्टी आपण कितीदा बघितलेल्या आहे. मारहाण करतो आपण, परंतु राजकीय पक्षाचे पुढारी सुद्धा सिलेक्टिव्ह झालेले आहेत. ह्या धनदांडग्यांच्या विरोधात ते बोलायला तयार नाही आहेत. पण त्याच्या उलट मुंबईचा मराठी माणूस आपल्या मुलाला शिकवलेला आहे, शिक्षण दिलेलं आहे. तो मच्छीमार, कोळीणीची मुलगी सुद्धा आता शिकलेली आहे, ती मच्छीमाराचा व्यवसाय करत नाही. जे भाजी विक्रेते होते ते सुद्धा आता सगळे भैये आणि युपी आणि बिहार इथनं आलेले, ओरिसातनं आलेले आहेत. हे सगळे कष्टकरी आहेत. परंतु ह्यांना आपण जोडून काढतो, ह्यांना फोडून काढतो, परंतु ह्या धनदांडग्यांच्या विरोधात बोलायला आपले नेते मंडळी तयार नाही आहेत, कारण त्यांचे आर्थिक संबंध यांच्याशी आहेत. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंबईच्या मध्यमवर्गीय जो गरीब मराठी माणूस आहे, जो चाळीत राहणार आहे, जो झोपडपट्टीत राहतो, जो नोकरीदार आहे, ज्याच्याकडे आज नोकऱ्या नाही आहेत, जो बेरोजगार आहे, अशा मुलांना आपण मुंबईमध्ये कसं त्याचे पाळमुळं पुण्या रोवणार आहोत. प्लांटेशन मराठी माणसाचं मुंबईमध्ये करायला पाहिजे. ते करणार आहात का? मराठी माणसांना मटण मच्छी खाता म्हणून तुम्ही सोसायट्यांमध्ये घरं देत नाही. 50%, 20%, 6% मराठी माणसांसाठी मोठ्या मोठ्या टॉवर्स मध्ये घरं ठेवणार आहात का तुम्ही? त्यांना कन्सेशन देणार आहात का की हा मुंबईचा माणूस आहे, हा मराठी माणूस आहे? तुम्ही देखील शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीची बाजू मांडत असताना नेमकं मराठीबद्दल तुम्हाला, तुमच्या पक्षाला काय वाटतं हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मी अधोरेखित करेल की आजचा विषय हा आपल्या मराठी संदर्भातला आहे. विभागवार रचना करू नका, भाषावार रचना करू नका, एवढीच अपेक्षा आहे. थेट मी अविनाशजी अभ्यंकर आपल्याकडे येतो, कारण सर्व वक्त्यांनाही मला वेळ द्यायचा आणि वेळ फार अपुरा आहे आपल्याकडे. अविनाश अभ्यंकरजी, थेट प्रश्न मला आपल्याला करायचा आहे की आमची ही अशी विभागणी निश्चितच करू नका. आपल्या माय मराठीसाठी कुणी काय सांडलंय याचा आज पुन्हा विचार करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची भाषा बदलू नये यासाठी काय करायला हवंय? अविनाशजी, एक लक्षात घ्या, जिथे मराठी, महाराष्ट्र आणि मराठी माणूस हा विषय आहे, तिथे सर्व पक्षांनी पूर्ण ताकदीने महाराष्ट्राबरोबर किंवा मराठी माणसाबरोबरच उभं राहायला पाहिजे. आणि जर कोणाला वाटत असेल तेवढंच लक्षात ठेवा, या 13-14 कोटीच्या महाराष्ट्रात 10 कोटीपेक्षा जास्ती मराठी माणूस राहतो. आलं का लक्षात? आणि सन्मान्य राजसाहेबांनी, जर आमच्याच पक्षाच्या बाबतीत बोलायचं असेल तर सन्मान्य राजसाहेबांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी मराठी भाषेकरता, मराठी संस्कृती करता, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाकरता, मग तो फ्लॅट मिळण्यापासून कुठलीही गोष्ट असू दे, कुठल्या टोकाच्या भूमिका घेतलेल्या आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे.
आणि तुम्ही जर मराठी माणसाला डिवचायला चाल तर माझी तर विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्र या यशापयश नंतर, बरोबर परंतु आहे. पहिला महाराष्ट्र, पहिला मराठी माणूस, पहिली मराठी भाषा, पहिले मराठी संस्कार आणि पहिली मराठी मधू चव्हाण संस्कृती, सर येतो. याच्याकरता सगळ्यांनी एकत्र यावं आणि या लढ्याला सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे जायचं. बरोबर आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील. शेवटचं सांगतो, मगाशी मी ऐकलं सन्मान्य मधू चव्हाण साहेबांचं की मुलं वेगवेगळ्या शाळेत टाकतात. कुठल्याही भाषेला विरोध असण्याचं कारण नाही, परंतु मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे, या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली आहे. येतो. त्यामुळे मराठी भाषेचा सन्मान हा सर्वोच्च असेल. इतर भाषांचा आदर आहे, परंतु त्या भाषा मराठी नंतर. आणि शेवटचं सांगतो की आता जे काही वक्तव्य सन्माननीय भैयाजी जोशी साहेबांनी केलेलं आहे, जे अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहे, त्याचं समर्थन सन्मान्य मधू चव्हाण सर करतात का? ते बुजुर्ग आहेत, सिनियर लीडर आहेत, ह्याचं उत्तर फक्त द्यावं. 1 मार्काचा प्रश्न आहे, 1 मार्काचं उत्तर. मधू चव्हाण सर. असं आहे की समर्थनाचा गोष्ट नाही, त्यांच्या हेतूबद्दल मला शंकाच नाहीये. बर. एखाद्या चर्चेच्या ओघाने आलेल्या गोष्टांनी त्यांनी सरळ आता पुन्हा आपल्या निवेदनात म्हटलंय की मी आदर करतो. माझा मूळ मुद्दा त्याला थोडासा स्पर्श अभ्यंकरांनी केलेला आहे. राजकीय अभिनवेश सगळ्यांनी बाजूला ठेवूया. मी कोकणातला एक कॉलेज चालवतो, 2,500 विद्यार्थी आहेत. माझ्या गावामध्ये माझ्याकडे काम करणारी, मी त्याला मोलकरीण वगैरे हा शब्द कधी मानत नाही, सगळे मराठी माणूस 80% मुंबई शहरातला मध्यमवर्गीय. आपल्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये का घालतो? शाळेमध्ये माझ्या 11,000 पुस्तकं आहेत. आम्हाला कंपल्सरी सांगावं लागतं की 5 महापुरुषांची, शिवाजी महाराजांचं, आंबेडकरांचं, सावरकरांचं, या महापुरुषांची चरित्र मराठीतली वाचा. आज मुलांना त्या ठिकाणी वॉटर म्हणता येतं, पाणी बोलता येत नाही. काय बोलता येतं याची चिंता कोण करणार? आपण सगळ्यांनी मिळून आपले सगळे ग्रंथ, सत्पुरुष सगळे त्या ठिकाणी आपले संतांचं वाङ्मय हे म्युझियम मध्ये ठेवायची वेळ आलेली आहे. त्याची चिंता करा ना. आज जो माझ्याकडे काम करणारी मुंबई शहरातली, तिने डॉनबॉस्को साठी माझी चिठ्ठी मागितली. माझ्या ड्रायव्हरने त्या ठिकाणी डॉनबॉस्को साठी चिठ्ठी मागितली, मी दिली नाही. का मुलं आहेत आपली? आपल्या मराठी माणसांनी सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना घातलं पाहिजे. इंग्रजी ही काही जगाची भाषा नाही, काही जपानचं अडलेलं नाही, इटलीचं अडलेलं नाही, फ्रान्सचं अडलेलं नाही. आपण मधू चव्हाण सर, मला फक्त एक विनंती आहे की आपण बोलतोय सगळेजण, मात्र राजकीय पक्षांच्या भाषा बदलू नये याकडे मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधू इच्छितो. विद्याताई, मी आपल्याकडे येणार आहे आणि अशोक धात्रकजी आपल्याकडे येणार आहे. मधू सर. मला अत्यंत महत्वाचा नाही, मला एकच बोलतात ताई, एक मिनिट बोला. माझं मत असं आहे की मराठी, एक मिनिट, मराठी माणसाला मराठीच्या भाषेचा अपमान करून गुजराती भाषिकांना या मुंबईमध्ये रेड कार्पेट घालण्यासाठी घाटकोपरची भाषा आता गुजराती झालेली आहे. म्हणजे मुंबईत बोरिवली असो, घाटकोपर असो, मुलुंड असो, अशा ठिकाणी सगळीकडे गुजराती माणसे. आमच्या पार्ल्यामध्ये रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर 4-4, 5-5 कोटीचे फ्लॅट घेणारे सगळे गुजराती आहेत आणि ते गुजराती आता आमच्यावर दादागिरी करतील, त्याच्यात प्रश्न नाही. परंतु त्यांच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नाहीये. मराठी माझा 1 मिनिट, ताईंच्या नंतर मला 1 मिनिट बोलायला द्या. मधू सर, आपला मुद्दा लवकर मांडा, कारण मला आता निश्चितच अशोक धात्रक यांना देखील वेळ द्यायचा आहे. बोला. ताईंचं संपल्यावर बोलतो, म्हणून तुम्ही असं बोलताय. अविनाश, ताईंचं संपल्यावर बोलतो. असं आहे की कुठल्याही प्रकारे भैयाजींच्या हेतूबद्दल मला शंका नाही. आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये टाकायची बंद करा. आपल्या मुलांवर इंग्लिश संस्कार करायचे बंद करा. आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकायचे बंद करा. अशोक धात्रकजी, मी आपल्याला थेट विचारेन आता यावेळेला की राजकीय पक्षांनी जर भाषा बदलवल्या नाही तर अशा प्रकारे आपल्याला वेगळ्या चर्चा करण्याची आवश्यकताच भासणार नाही. महाराष्ट्रात आहोत, मुंबईत आहोत, मराठीचा आदर हा प्रथम असावा. अशोकजी. मधू चव्हाणजी आता इथे बोलत होते, त्यांच्या बोलण्यातून मला आदरणीय भैयाजी जोशींच्या बद्दल शंका नाही, हेतूबद्दल शंका नाही. मग हे वक्तव्य आलं का? मुंबई जरी महाराष्ट्राला मिळाली असेल तर मुंबईने कोणत्याही इतर भाषिकांना मुंबईमध्ये वेगळी वागणूक दिली नाही. सगळ्यांना सामावून घेतलं. मराठी माणसानं मोठ्या मनानं सगळ्या भाषिकांना मुंबईमध्ये सामावून घेतलं. आणि त्याच मुंबईमध्ये जर कोणी म्हणणार असेल घाटकोपरची भाषा गुजराती आहे, याच्यापेक्षा आणखीन शंका कोणती? याच्यापेक्षा आणखीन अशुद्ध हेतू कोणता? म्हणजे तुम्ही खडा मारून बघताय, लागला तर लागला आणि वरून पुन्हा आपण म्हणताय हे नाही. आणि
तुम्ही विषय भरकटवू नका. मधुजी, आपण लालबागला राहता, रंगारी बदक चाळीच्या हाकेच्या अंतरावर सगळे माने टॉवर, मॅग्नम, सगळे टॉवर आपण आता बघताय. मराठी मनुष्य औषधाला सुद्धा मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण होत आलेली आहे. आणि म्हणून निश्चित. विद्याताईंनी जो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला की मराठी माणूस इथून हद्दपार होत चाललाय. अविनाशजी सुद्धा म्हणाले, मी अविनाशजीच्या मुद्द्याशी सहमत आहे. मराठी मुद्द्यावर आम्ही सगळे आमचे मतभेद बाजूला ठेवून सगळे एकत्र येऊन प्राणपणाने या ठिकाणी प्रत्येक आम्ही मुकाबला करू. नक्कीच आणि मग हीच भूमिका भाजपची असेल का? मधुजी, एका वाक्यात. कोणी म्हणो, मी ऐकलं मराठी मला माहिती माणसासाठी नाही. सर्वात अविनाशजींनी एक प्रश्न विचारलाय हीच मधुजींना. भाजपची भूमिका आहे. मधुजी एक सेकंड फक्त. मी लालबागला राहतो. मधुजी फक्त एक सेकंड. एकच प्रश्न अविनाशजींनी विचारलाय, त्याचा पुनरुच्चार मी करतो एकाच वाक्यात. भैयाजींनी उच्चारलेला घाटकोपरची भाषा गुजराती आणि मराठी शिकणं बंधनकारक नाही, याचं तुम्ही समर्थन करता का? मधुजी, अगदी एका वाक्यात. एका वाक्यात. त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण मधुजी, केलं. एका वाक्यात उत्तर अपेक्षित आहे. त्यांच्या हेतूबद्दल मला शंका आम्ही नाही. तुम्ही सांगाल तसं बोला. वाक्याचं समर्थन करता का? तुम्ही सांगाल तसं मी बोलायला आलो नाही. तुम्ही नाही, बोलाल आम्ही- तसं बोलायला आलो नाही. मधुजी, साधा प्रश्न तुम्ही विचारलाय. अविनाशजी. मराठी माणूस होता. त्याने बोलू शकतो? त्याने आपलं नक्की. जास्ती नाही, मला दोन प्रश्न मराठी विचारायचे. बोला ना. भाषेबद्दल आदर आहे. करणार आहेत का? शिकलं पाहिजे. मग मलाही आदर आहे. सन्माननीय मराठी भैयाजी भाषेबद्दल जोशींचा मलाही आदर आहे. कुठला उदात्त हेतू मी होता सांगेल ते बोलायला हे आम्हाला नाही. मधु चव्हाणांनी सांगावं की मराठी बोलण्याची बोला. आवश्यकता नाही, मराठी शिकण्याची आवश्यकता नाही, हा कुठला उदात्त हेतू होता? काही अहो, ते दिवसांनी सिनियर तुम्ही आहेत. गुजराती त्यांनी शिका, महाराष्ट्राला गुजराती शिका म्हणजे नक्कीच आपले दोन प्रश्न झाले आहेत. मधु चव्हाणजी उत्तर देत आहेत. मधु चव्हाण सर, बोला. मराठी माणसाला वेगळं करता कामा नये हो, आणि मराठी माणसावर पुरवणी करण्याचा प्रयत्न हा तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं परिस्थितीत उत्तर खपवून देतो. घेतला जाणार तुमच्या नाही. प्रश्नाचं उत्तर मी देतो. अभ्यंकरजी ऐका प्लीज. बोला मधु चव्हाणजी, अगदी थोडक्यात. वेळ संपत आली आहे माझी. एका हेतू वाक्यात करून द्या, हेतू सांगतो. कुठला त्या उदात्त हेतू होता एवढं सांगा. अहो, त्या प्रश्नाचं उत्तर विधिमंडळामध्ये अतिशय स्पष्ट शब्दात माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले. हे झालं महाराष्ट्राची भाषा मुख्यमंत्र्यांचं मराठी आहे. अभिनंदन. मुख्यमंत्र्यांचं मुंबईची भाषा अभिनंदन. मराठी आहे. भैयाजी जोशी बोलले महाराष्ट्रात त्याच्याबद्दल सगळ्यांनी काय? मराठी शिकलं पाहिजे हे आमचं मत आहे. मधु चव्हाणजी, महाराष्ट्राची भाषा मराठी भैयाजी आहे. जोशींच्या मुंबईत मराठी वक्तव्याचं बोललं पाहिजे. समर्थन करता का? भैयाजी जोशींच्या वक्तव्याबद्दल आपण बोला. मुख्यमंत्र्यांचं 100% अभिनंदन. त्यांच्या हेतूबद्दल मला त्यांनीच शंका भैयाजींचं नाही. स्टेटमेंट त्यांनी खोडून टाकलेलं आहे एका प्रकारे. आणि खरं तर सर्व पक्षीयांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मराठीचा स्वाभिमान, अभिमान जरी आपल्याला सगळ्यांना दिसत असला तरी देखील महापालिकेचं बिगुल वाजलंय एवढं समजायला हा मुद्दा आजसाठी पुरेसा आहे. या पुढच्या काळातही अशाच प्रकारे या चर्चा सुरू राहतील. मात्र धन्यवाद अशोक धात्रकजी, वेळ माझी संपत आलेली आहे. धन्यवाद अविनाश अभ्यंकरजी, मधु चव्हाणजी आणि विद्याताई, तुमचे देखील मी खरोखर आभार मानतो की तुम्ही या चर्चा सत्रामध्ये आलात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.